नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सुशील रुस्तम ठाकरे. स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनल मराठी एज्युकेशनल MH18 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण IPS ऑफिसर विषयी चर्चा करणार आहोत. IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस. तर विद्यार्थी मित्रांनो, IPS ऑफिसर ही एक भारतातील अशी टॉप लेवलची पोस्ट आहे ज्याच्यावर जाण्यासाठी भारतातील अनेक युवा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात आणि अनेक युवांचे हे स्वप्न असते की आपण एकदा तरी IPS ऑफिसर बनावे. तर विद्यार्थी मित्रांनो, या IPS ऑफिसरसाठी अनेक मुलं आणि मोठ्या संख्येमध्ये मुलं या एक्झामसाठी मेहनत करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मेहनत केल्यावर पण तरी काही मोजकेच मुलं ह्या एक्झाममध्ये क्वालिफाय होतात आणि काही मुलं अपयशी ठरतात, कारण या एक्झामसाठी मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन चाललेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IPS ऑफिसर विषयी पूर्ण चर्चा करणार आहोत. IPS ऑफिसरसाठी काय काय पात्रता लागते, काय काय शारीरिक पात्रता लागते आणि कोणते क्वालिफिकेशन लागतात ज्याच्या सहाय्याने आपण IPS एक्झामसाठी बसू शकतो. चला तर मग सुरू करूया विदाऊट वेस्टिंग टाईम. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पुढे घेण्याअगोदर तुम्हाला सांगितलं इच्छितो की तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलवर जे काही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर मग ते व्हिडिओ तुम्हाला सहजपणे मिळू शकेल आणि सपोर्ट देखील करावा. IPS, तर विद्यार्थी मित्रांनो, IPSचा फुल फॉर्म आहे इंडियन पोलीस सर्व्हिस. तर विद्यार्थी मित्रांनो, एक IPS ऑफिसर बनणे काही सोपी गोष्ट नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे पेपर द्यावे लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फिजिकल टेस्ट द्यावे लागतात. मग त्यानंतर आपल्याला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येते. मग ते पर्सनल इंटरव्ह्यू क्लिअर केल्यानंतर आपल्याला IPSची ट्रेनिंगसाठी पाठवले जाते आणि ते ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर आपली पोस्टिंग होते आणि पोस्टिंग नंतर मग आपण एक IPS ऑफिसर बनून जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक IPS ऑफिसर बनण्यासाठी अनेक मुलं मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. दरवर्षी या IPS एक्झामसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी या एक्झामसाठी अप्लाय करतात आणि या एक्झामला जर क्वालिफाय करायची गोष्ट जर आली तर या एक्झामला दरवर्षी फक्त काही मोजकेच मुलं या एक्झामला क्वालिफाय करतात, कारण काही मुलांना IPSसाठी क्वालिफिकेशन तर माहीत असते, पण IPS एक्झामसाठी आणि IPS बनण्यासाठी फिजिकल क्वालिफिकेशन काय काय आहे हे काही मुलांना माहीत नसते. तर मग काही मुलं ह्या फिजिकल टेस्टमध्ये ही मुलं अपयशी ठरतात. त्यामुळे जे बिगनर्स मुलं आहेत त्यांना माहीत असणे गरजेचे आहे की IPS ऑफिसर बनण्यासाठी किती हाईट लागते, IPS ऑफिसर बनण्यासाठी आपल्याला चेस्ट म्हणजे छाती कितीपर्यंत असणे गरजेचे आहे आणि काय काय फिजिकल रिक्वायरमेंट आहेत, हे सर्व गोष्टी आपल्याला या IPS एक्झाममध्ये बसण्या अगोदर माहीत असणे गरजेचे आहे. चला तर मग सर्वात पहिले बघूया IPSसाठी काय योग्यता लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, IPS ऑफिसर बनण्यासाठी सर्वात पहिली योग्यता म्हणजे आपले ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे, कारण IPSच्या एक्झामसाठी आपल्याला आपले ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे आपण जर या एक्झामसाठी अप्लाय करत असाल तर मग आपली वय किमान 21 ते 30 वयाच्या अंतर्गत असणे गरजेचे आहे. आणि आपण जर SC किंवा ST कॅटेगरीमधून जर बिलॉंग करत असाल तर मग आपल्याला 5 वर्षाची सूट या एक्झामसाठी देण्यात येते. आता आपण बघूया की IPS ऑफिसर बनण्यासाठी शारीरिक पात्रता काय असते. तर विद्यार्थी मित्रांनो, IPS एक्झामसाठी जर मेल कॅन्डिडेटची जर हाईटची बात करण्यात आली तर मग त्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी किमान 165 सेमीपर्यंत हाईट असणे गरजेचे आहे आणि ही योग्यता फक्त जनरल कॅटेगरीसाठी आहे. आणि आपण जर SC किंवा ST कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर मग आपल्याला किमान 160 सेमीपर्यंत हाईट असणे गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर आपली छाती म्हणजे चेस्ट आपल्याला 184 सेमीपर्यंत असणे आवश्यक आहे, तरच आपण या एक्झामसाठी अप्लाय करू शकतो. आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी किमान 150 सेमीपर्यंत हाईट असणे गरजेचे आहे आणि ही योग्यता फक्त जनरल कॅटेगरीसाठी आहे. आणि आपण जर ST किंवा OBC कॅटेगरीमधून जर बिलॉंग करत असाल तर मग आपली हाईट किमान 145 सेमीपर्यंत असणे गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इत्यादी प्रकारची शारीरिक पात्रताची माग या पोस्टसाठी करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इत्यादी प्रकारची शारीरिक पात्रता जर आपल्याकडे असेल तर मग आपण या IPS एक्झामसाठी सहजपणे अप्लाय करू शकतो. चला तर मग आता बघूया की IPS कसे बनावे. तर विद्यार्थी मित्रांनो, IPS ऑफिसर बनण्यासाठी सर्वात आधी म्हणजे आपले 12वी पास असणे गरजेचे आहे. ते पण कोणत्या पण स्ट्रीममधून, सायन्स, आर्ट, कॉमर्स कोणत्या पण फील्डमधून आपण 12वी पास होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे आपण 12वी पास झालो त्यानंतर आपण पुढे ग्रॅज्युएशनसाठी अप्लाय करा, कारण ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर आपण IPS ऑफिसरसाठी अप्लाय करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, IPS ऑफिसर बनण्यासाठी आपले ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे, आपल्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री असणे गरजेचे आहे. आणि हे ग्रॅज्युएशन आपण कोणत्या पण फील्डमध्ये करू शकतो, आर्ट, कॉमर्स, सायन्स. आणि आपले ग्रॅज्युएशन जर कंप्लीट असेल तर मग तरच आपण IPS एक्झामसाठी बसू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण UPSC एक्झामसाठी अप्लाय करा.
तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपले ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन जाते त्यानंतर आपण UPSC एक्झामसाठी अप्लाय करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर IAS IPS जर बनायचे असेल तर मग आपल्याला UPSC हे एक्झाम द्यावे लागेल. कारण IAS आणि IPSचे जे एक्झाम असतात हे UPSCच्या सहाय्यानेच कंडक्ट केले जातात. मग आपल्याला हे UPSC एक्झाम देणे गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे पण आपण UPSC एक्झामसाठी अप्लाय करून देतो तर मग आपल्याला 3 प्रकारचे एक्झाम क्लिअर करावे लागतात. सर्वात पहिले एक्झाम म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम, आणि दुसरे म्हणजे मेन एक्झाम, आणि तिसरे म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे प्रिलिमिनरी एक्झाम बघितले ते सर्वात आधी आपल्याला क्लिअर करावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रिलिमिनरी एक्झाममध्ये आपल्याला 2 पेपर द्यावे लागतात, ते पण ऑब्जेक्टिव्ह टाईप, आणि हे दोन्ही पेपर 200 मार्क्सचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पेपर जर आपण चांगल्या प्रकारे क्वालिफाय केले तर मग आपल्याला नेक्स्ट राऊंडमध्ये जाण्याची संधी मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट राऊंडमध्ये दुसरा पेपर तो म्हणजे मेन एक्झाम. तर विद्यार्थी मित्रांनो, मेन एक्झाम हे आपल्याला क्लिअर करावे लागतात. ज्या वेळेस आपण पहिले एक्झाम क्लिअर करतो त्यानंतर आपल्याला मेन एक्झाम द्यावेच लागते. याच्यात आपल्याला 9 पेपर बघायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला रिटन एक्झामच्या बरोबर इंटरव्ह्यू पण द्यावे लागते. त्यानंतर इंटरव्ह्यू राऊंड क्लिअर करा. जसे आपण आपले दोन्ही राऊंड पूर्ण करतात मग त्यानंतर आपल्याला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येते, जो की 45 मिनिटचा असतो. या पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये IPS वरले जे सर्वात मोठे महारथी असतात ते आपले इंटरव्ह्यू घेतात. विद्यार्थी मित्रांनो, या इंटरव्ह्यू क्लिअर केल्यानंतर आपल्याला IPS ऑफिसरची ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येते, आणि या ट्रेनिंगसाठी आपल्याला हैदराबाद किंवा मसुरी या शहरांमध्ये आपल्याला पाठवले जाते. आणि IPSची ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर मग आपली पोस्टिंग होते. जशी पण पोस्टिंग होते मग आपण एक IPS ऑफिसर बनून जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, इत्यादी प्रकारची माहिती होती IPS ऑफिसर विषयी. तर विद्यार्थी मित्रांनो, IPS ऑफिसर बनणे पण काही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी पण लई मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागते. तरच मग आपण या सर्वात मोठी पोस्ट म्हणजे IPS ही एक भारतातील पण एक सर्वात मोठी पोस्टमधून एक पोस्ट मानली जाते, आणि ही पोस्टवर जाण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मेहनत करावी लागते. इत्यादी प्रकारची माहिती होती विद्यार्थी मित्रांनो IPS ऑफिसर विषयी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा माझ्या यूट्यूब चॅनलला. तुम्हाला जर या व्हिडिओ फेसबुकवर पण अवेलेबल पाहिजे असेल तर मग तुम्ही माझ्या फेसबुक पेजला नक्कीच फॉलो करू शकता. त्याची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला जर काही प्रायव्हेट विचारायची असेल की मला अजून एक कोणत्या तरी टॉपिकवर व्हिडिओ बनवून द्या तर मग त्याच्यासाठी पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात, नाहीतर मग इंस्टाग्रामवर देखील प्रायव्हेट सांगू शकतात. चला तर मग भेटूया अजून चांगल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगल्या भारी टॉपिक. चला तर मग तोपर्यंत गुड बाय.